बाहेरचे गर्दी खाली होणार नाही बाबी, कमी होणार नाही. आता वाढून राहिली. हे गर्दी कमी करायचा एकच उपाय. मी आता रिपोर्ट घेतो, क्लिअर करतो, मॅडमला दाखवतो, त्यांना पाठवलं. गोपाल गोपाल नाही कारवाई थोडी अर्ध्या तासात तिघे पाठवून घेऊन तिकडे मॅडम याच्या मी घरी गेलो होतो, झोपलो होतो. घरी झोपताना मला जेव्हा मॅडमचा आवाज आला, मी गाडी घेऊन मॅडम आल्या म्हणून पाहायला, बाकी काहीच बोलू नका. मॅडमच्या मागच होतो मी. जेव्हा मॅडमच्या अंगाला फुटले की नाही, तेव्हा ते समजून सांगितलं, अरे बाबू म्हटलं प्रत्येकाचा कार्यक्रम होतो आहे, असं नका करू, आपलं गाव छोटंच आहे, ते न थोडा खुशच फेकू करू. मी जर हजर नसतो तर आज मॅडमले भयानक जखमी केलं असतं. ते अगदी पाठीमाग होतो मी मॅडमच्या. अजिभाऊ आहेत ना, अजिभाऊ जर त्यांना भांडण नसते केली इतकं त्यांना म्हणजे त्यांच्या अंगावरती अजिभाऊच्या एवढं सगळं सांगलं भाभी, एक मिनिट, सगळं साहेब आपलं सांगणं झालं. मी तुम्हाला नाव दिले, इंट्रोडक्शन झालं, अर्ध्या तासात भाभी आपल्याला काढलं. बस व्हिडिओ दाखवले, सबंध दाखवले, सबंध झाला. पुन्हा ते बोलत मेडिकल करता उचलतात ते त्यांना कोणाचा फोन येईल सांगता नाही. नाही भाभी, मला माहिती आहे भाभी, नाही मला माहिती आहे, सर्कलमध्ये खूप जपले काय, आमच्या इथे खूप मोठे नेते आहेत, खूप वेगवेगळे नेते आहेत, खूप राजकीय आहे. साहेब इथं दबाव तंत्र वापरला जातो. ठीक आहे आम्ही तर थांबू दे, आम्ही बाहेर थांबा बाहेर थांबा. अमोलला थांबा बाहेर थांबा. दादा काय झालं ना, मॅडम टेन्शन घेऊ नका तुमच्या आरोपीचं. नाही साहेब, तुमच्या विषय एवढा सेन्सिटिव्ह आमच्या महिलावर, आमच्या आई बहिणीवर ही महाराष्ट्राला लाजीरवाणी गोष्ट आहे. ही गोष्ट आम्ही जे बोलतोय, आम्हाला मारलं असतं यानं मारलं, ठीक आहे. आमच्या आई बहिणीवर जर कोणी बोलत असेल समजा, त्याला माफ केलं त्याला नाही, शिवाजी महाराजांनी शिकवलंच नाही साहेब. मला तुम्ही सांगा साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जर झाशीची राणी म्हणतात, त्या शब्दात सरकार कुठच्या होतं, आम्ही बांगड्या घालतो, आम्ही उद्यापासून बांगड्या घालतो साहेब, आम्ही बांगड्या घालतो. जो आहे डिपार्टमेंटच्या गृहमंत्री चांगले आणि एवढं छोटंसं गाव, साहेब, एवढं छोटंसं गाव, हे अमरावती नाही दर्यापूर, एवढं छोटंसं गाव, सगळ्यात मोठी चुकी आहे, लोकांचं गाव ते नाही सांभाळू शकत. सगळ्यात मोठी चुकी आहे. गाडी तिथं स्टॉप होता ना, ते निघून आले. ठीक आहे, थांबा बाहेर. साहेब एक मिनिट, माझ्या गाडीत लहान मुली होत्या, गावातल्या बाया होत्या, त्या बायाची जबाबदारी आज मी बाया आणल्या, माझ्या गावातल्या लेकरं आणले. बालेदा, होय बालेदा, इकडे हे नाव लिहा अमोलला, हे नाव मेजर मला शिव्या यानं शिव्या दिल्या साहेब. आता अर्ध्या घंट्यात पाहिजे, अर्ध्या घंट्यात नाही तर खल्लार पेटून नका. नाही याला अर्धा घंटा नंतर घ्या, याला उचला घरातून. आपलं काम आहे त्यांना करून राहिले ते. मला नंबर टाक आणि ते पाठवून द्या. दोन नकली पाठवतो. दादा हे आता आणले जास्त नाही इथून. अंदर जाऊ नका तिथे, इकडे आण त्याला बाहेर, इकडे आण. थांबा बाहेर थांबा. आत्ताच अटक झाली. हो आत्ताच अटक झाली. थांबा बाहेर. खूप शिव्या दिल्या ना, खूप शिव्या. आज तुम्ही नसते ना, आज त्यांनी मारून टाकलं. आणि हे फ्लिप प्लॅन आहे, असं नाही की हे फ्लिप प्लॅन होतं ते झालेली गोष्ट नाही. म्हणजे सभेपासून सभेचं संचालन केलं.
त्यांच्या सगळ्यांचं एकदा आपण सकाळी 7 वाजतापासून आम्ही काम करतो आणि रात्री 4 वाजेपर्यंत आम्ही काम करत आमचा उद्देश कुठेही कोणालाही कोणती सभा थोडी शांततेने आम्ही सभा घेतली एक शब्दही कुठल्या समाजावर बोलले गेलं नाही. एक शब्द नाही कुठल्याच समाजावर बोलले गेलं साहेब. इथेही काही धार्मिक कुठल्या बोललं नाही. इथंच नाही, कुठंच नाही बोलले. कुठंच नाही. कोण पहा असं आता इलेक्शन कमिशनची जी रेकॉर्डिंग चालू आहे त्याच्यात त्याच्यात होऊ शकतं. 3000 जण लाईव्ह पाहत आहे. काही एक सर 2 मिनिटं मी बोलून क्लिअर करून झाला बोलून बाहेर आलो. ठीक आहे, चला लाईव्ह चालू आहे. चला